सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगर परिषदेने आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये घरपट्टी व व्यावसायिक कर आकारणीमध्ये 50% सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते घेतला असून या ठरावाला जिल्हाधिकारी समितीने मंजुरी दिली आहे। याच धर्तीवर येवला शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी व व्यावसायिक कर आकारणीत 50% सवलत देण्यात यावी अशी आग्रही मागणी येवला नगर परिषदेचे गटनेते व नगरसेवक संकेत माणिकराव शिंदे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी नगराध्यक्ष राजू भाऊ लोणारी व मुख्याधिकारी तुषार आहे यांना निवेदन सादर केले। निवेदनात नमूद केल्यानंतर येवला नगर परिषदेने प्रशासकीय कार्यकाळात शहरातील घरपट्टी व व्यावसायिक करांमध्ये 5 ते 10% अतिरिक्त वाढ केली आहे। आधीच विविध करांच्या बोजाखाली दबलेल्या येवला शहर वासियांवर यामुळे मोठा आर्थिक ताण पडत आहे। या परिस्थितीचा संवेदनशीलतेने विचार करून सर्वपक्षीय नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी एकत्रित येत सामान्य नागरिकांच्या हिताचा आणि दिलासा देणारा निर्णय तातडीने घ्यावा अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनावर योगेश सोनवणे, अन्सारभाई शेख, अनिल मुथा, सागर पडवळ, पंकज माळी, बाळासाहेब कसवे, दीपक लाठे, किरण ठाकरे, राजेंद्र हिरे, अली अहमद कुरेशी आदींसह अनेक नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज येवला नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटातर्फे आज आम्ही एक निवेदन दिले आहे। ते येवलेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मागणी आम्ही करत आहोत। सटाणा नगर परिषदेने जी घरपट्टी आहे आणि त्याचप्रमाणे व्यावसायिक जी वाणिज्य आपण म्हणतो त्याच्यामध्ये 50% त्यांना सूट मिळाली। त्या धर्तीवर येवलेकरांना सुद्धा घरपट्टीमध्ये आणि व्यावसायिक जी पट्टी आहे त्याच्यात 50% सूट मिळावी याकरता सर्वपक्षीय आम्ही सगळ्यांना विनंती करत आहोत। या ठिकाणी नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष असेल किंवा सीओ साहेबांना आम्ही एकत्रितरित्या ठराव करावा आणि येवलेकरांना यामध्ये दिलासा द्यावा। त्याचं कारण असं आहे की आता ज्या घरपट्टी असेल किंवा ज्या व्यावसायिक कराच्या पट्ट्या वाटल्या जात आहेत त्याच्यामध्ये वाढीव जे कर आकारणी केली जाते तर ती पण त्याच्यामधनं पण सूट मिळावी आणि जी एक अवाजवी पद्धतीने 2% जी वसुली केली जाते जी थकबाकीदारांना तर त्याच्यावरही सूट मिळावी या सर्व एकत्रितपणे नगर परिषदेने सर्वानुमते ठराव करावा आणि कलेक्टरकडनं ज्या पद्धतीने सटाणा नगर परिषदेने कामकाज केलं त्या पद्धतीने येवल्यामध्येही व्हावं ही विनंती आम्ही आज या ठिकाणी सीओ साहेबांना आम्ही केलेली आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।